आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। एसटी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगलीच्या वतीने 68 सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला। एसटी विभागाच्या प्रभारी विभागीय नियंत्रक सो सुकन्या साठे, व्यवस्थापकीय संचालक विजय ढगे आणि संचालिका सो वनिता माळी यांच्या हस्ते सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सुटकेस, पर्स या भेटवस्तू देण्यात आल्या। यावेळी एसटी विभागाच्या प्रभारी विभागीय नियंत्रक सो सुकन्या साठे, व्यवस्थापकीय संचालक विजय ढगे आणि संचालिका सो वनिता माळी, एसटी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, लेखा अधिकारी संदीप फोंडे, संचालक हर्षल राऊत, संचालक अनिल बरनकर, संचालक भगतसिंग विश्वासराव, अनिल कोळी, शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी आणि एसटी कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य परिवहन महामंडळातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांचा सन्मान सोहळा आज एसटी कोऑपरेटिव्ह बँक सांगली शाखेच्या वतीने आयोजित केला होता आणि त्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने जवळजवळ 71 सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या धर्मपत्नी यांचा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। या आपल्या बँके सेवा पूर्ती होत असताना या कर्मचाऱ्यांना जे रापा महामंडळाकडून जे त्यांच्या सेवेचे जे मूल्य, सेवेचे जे त्यांना जमापुंजी उपलब्ध होणार आहे त्यातून काही रक्कम त्यांनी आपली एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवावी, कारण एसटी कोऑपरेटिव्ह बँक या आशिया खंडातील सर्व 1 नंबरची पगारदारांची नोकरदारांची बँक आहे आणि या बँकेचे आज तागायत 1850 कोटीच्या ठेवी असून 1650 कोटीचे ते कर्ज वाटप आहे। या बँकेचा NPA म्हणजे जो दर आहे तो अतिशय नगण्य म्हणजे 0 पॉईंटमध्ये आहे। त्यामुळं आपल्या या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची जी जमापुंजी ती शाश्वत व स्थैर्य देणारी ही बँक आहे। त्यामुळे सर्वांना या निमित्ताने आवाहन केलं आणि त्या अनुषंगाने या सर्व सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांना स्नेहवंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम सभासदांच्या वतीने गेल्या 2.5 वर्षात काही जो आमच्यामुळे सभासदांना त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी प्रथमतः सर्व स्वाभिमानी संचालकांच्या वतीने जाहीर दिलगिरी व्यक्त करते। परंतु आत्ताच आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून बँकेवर सत्ता प्रस्थापित केली आणि यामधूनच सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सभासदांना चांगले निर्णय कसे देता येतील याचा आम्ही अट्टहास प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सगळ्या महाराष्ट्रातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा सहपत्नी सहकुटुंब असा हा साप्ताहिक सोहळा आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करतो आहे आणि त्यांना छोटंसं एक गिफ्ट टूर पॅकेज देऊन आम्ही त्यांचा सत्कार करतोय। कारण आशिया खंडातील आपली 1 नंबरची बँक आहे ज्याची 4500 कोटींची उलाढाल आहे आपल्या बँकेची, ज्याचा बँकेचा व्याजदर 8.75 8.50 जसं आपल्या एकनाथ शिंदे साहेब यांनी महिला सन्मान योजना चालू केली तसेच आम्ही एसटी बँकेतर्फे महिला सन्मान योजना ही स्कीम चालू केलेली आहे। त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे जास्तीत जास्त ठेव ठेवून सहकार्य करावे। तसंच आता सेवानिवृत्त झाल्यामुळे पूर्णपणे पगार बंद होणार आहे तर तोच पगार पूर्ववत चालू राहण्यासाठी 8.75 आणि 8.50 या व्याजदरामध्ये जास्तीत जास्त ठेव गुंतवणूक करून सहकार्य करावे। धन्यवाद।